तो जय खानोलकर माझ्यावर दादागिरी करून मला प्रेशराईज करतोय आणि तू मला इमोशनली ब्लॅकमेल करून मला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतेस. काय चाललंय? मी काही ऐकणार नाही. हा चूक तुमची, माझी नाहीये. गौतम, अरे ह्यात चूक कोणाचीच नाहीये. तुला आठवतंय ताईने या लग्नासाठी वेळ मागितला होता. तिने मम्मी पप्पाला नाही सुद्धा सांगितलं होतं. फक्त कारण सांगू शकली नाही कारण ती घाबरली होती. अरे घाबरली होती? हा सगळा गोंधळ घालायच्या आधी नाही घाबरली ती? गौतम, हे बघ, आमचा हेतू तुला दुखवायचा नव्हता. पण दुखावलंच ना. दुखावलं की नाही? माझे पण काही इमोशन्स आहेत की नाही? साखरपुडा झालाय, लग्न ठरलंय, पत्रिका वाटल्यात, नातेवाईकांना सगळ्यांना बोलवणं केलंय. आई बाबांना काय वाटत असेल? त्यांचा एकुलता एक मुलगा आहे मी. किती खुश आहेत सगळे, खूप इन्व्हॉल्ड आहेत. आणि त्यांच्या मुलासोबत हे असं घडतंय जर त्यांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल, किती धक्का बसेल याचा विचार केलायस तू? अरे पण तुझं आणि आशुताईचं लग्न झाल्यानंतर तुमच्या दोघांचं नाही पटलं तर तुझ्या आई बाबांना किती धक्का बसेल? ते पुढचं पुढे बघू ग. मी आता काही चेंज करणार नाही. आणि जर तुम्ही मला प्रेशराईज केलं तर मी तुमच्या घरी सगळं काही सांगून टाकेन. नाही 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 नाही, प्लीज गौतम, कोणाला काही सांगायची गरज नाहीये. मान्य आहे की ताईची चूक झाली, ह्या तुझी चूक नाहीये. पण अरे, हे असं लग्न करून तुम्ही सुखी नाही राहणार. मला जर आधी माहित असतं ना तर मी ताईशी बोलली असती, तिला समजावलं असतं. पण प्लीज कोणाला काही बोलू नकोस. ताईला पण नाही माहित की आम्ही तुझ्याशी हे सगळं बोललोय. तुझी जर इच्छा असेल ना की मी कोणाला काही सांगू नये तर जे चाललंय ना ते चालू दे. गौतम, तुला कळत कसं नाहीये ग? आणि काय फरक पडतो? लग्नानंतर ती त्याला विसरेल, करेल सुखी संसार, काही प्रॉब्लेम नाहीये. सगळं चेंज होतं. ती करेल ऍडजस्ट, मिसळून जाईल ती आमच्यामध्ये. हे बघ, तिची लव्ह स्टोरी जी अर्धवट राहिली आहे ती अशी जगातली एकटी मुलगी नाहीये. खूप लोकांसोबत होत आहे. आणि मी काही एवढा वाईट नाहीये ग. सुखात राहील ना माझ्यासोबत, पण मजा करू आम्ही. आणि आय एम शुअर की ती तिचा पास्ट विसरेल. म्हणजे विसरावंच लागेल तिला. पण यापुढे मला लग्न मोड म्हणून कन्व्हिन्स करायला येऊ नकोस. मी लग्न मोडणार नाही. गौतम, ती मन मारून लग्न करेल तुझ्याशी, तुला कळतंय का? मग करू दे ना, मला नाही फरक पडत. तिला कळत नव्हतं का? कुणी सांगितलं होतं आई वडिलांना न पडणाऱ्या मुलाच्या प्रेमात पडायला? हे बघ, आता मी काहीच करू शकत नाही. मी काही चेंजही करणार नाहीये. तिला मन मारून जगायचं असेल ना तर जगू दे. पण मी लग्न करणार म्हणजे करणार. आणि अजून एक गोष्ट, यापुढे तुम्ही मला जर प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला, परत सांगतोय बरं का, जर मला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला तर मी तुमच्या आणि माझ्या दोघांच्या घरी सगळं काही सांगून टाकेन. ऑल ओके ना? स्वामी, हे सगळं काय होतंय? हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा तुम्हीच सांगा स्वामी. मी माझ्या बहिणीच्या मनातलं ओळखू नाही शकली. तिची घालमेल मला नाही समजली. तिच्या रडण्यामागचं कारण मला नाही दिसलं. बिचारी किती काय काय लपवत होती सगळ्यांपासून. मी चांगली बहीण नाही झाली स्वामी. मी कमी पडली. आता मला सगळं ठीक करू द्या स्वामी. माझ्या पाठीशी राहा.
जर ती मुलगी सुखात नसेल तर तिचं प्रेम एकावर आहे, ती लग्न दुसऱ्याशी करते, तिघांचं आयुष्य बर्बाद होते. फक्त गौतमचं नाही, तुझ्या बहिणीचं सुद्धा आणि त्या मुलाचं सुद्धा. आयुष्यभर तुझ्या बहिणीला असं कुडत राहताना बघू शकतेस तू? माझ्यासाठी माझी भावंड आणि त्यांचा आनंद जगात सगळ्यात महत्वाचा आहे. तुला जपणार आहे मी, तुला जपणार आहे, तुझा आधार आहे मी, तुला जपणार आहे. वेगळं काही दिसत नाहीये. सूर्य वर आलाय, दिवस सुरू झालाय, घरात सगळं बरं आहे, बाहेर सगळं बरं आहे. मग चिंता कसली वाटते तुला? चिंता नाही पप्पा. काय नाही, चेहऱ्यावर दिसतंय चिंता. आता तू जो पण सांगत नाहीस ना, तो पण इथून जाणारच नाही. मग खाडा पडला तरी चालेल, नाहीतर डेपो मास्तर काही बोलले तरी चालतील. सांग. हो खरंच नाही पप्पा, काही नाही झालंय. खरंच? ठीक. पप्पा ते मी मैत्रिणीचा विचार करत होती. कोण मैत्रीण? आहे एक, तुम्हाला नाही माहित. तिचं काय? तिचं ना घरच्यांनी लग्न ठरवलं, साखरपुडा पण झाला. अरे मग चांगली गोष्ट आहे ना, यात चिंता करण्यासारखं काय? पण तिचा जरा प्रॉब्लेम आहे. काय? म्हणजे तिचं ना दुसऱ्या मुलावरती प्रेम आहे. घरच्यांना माहित नाही, त्यामुळे तिला टेन्शन आलंय. काय करायचं, कसं करायचं, आणि तिला वाटतंय की हे लग्न नको करायला. अरे मी आधी सांगायला नको तिने? मूर्खासारखं वागता काहीतरी. आता तिच्या आईवडिलांनी काय करायचं? त्यांचं काय चुकलं? आता आपली ही बाय, तिचं लग्न आपण जमवलं की नाही? तिचं जर काही बाहेर असतं तिने आपल्याला सांगितलं असतं की नाही? मला काय वाटतं, आपल्या घरात जसे संवाद होतात ना, तसे इतरांच्या घरात संवाद होत नाहीत, म्हणून अशी प्रकरणं घडतात. आता ही लग्न मोडणार आणि आई बापाला आयुष्यातून उठवणार, समाजात त्यांना कमीपणा देणार. पण ते सगळं सोड, त्या पोराच्या फॅमिलीचं काय? त्यांचं काय चुकलं? हा पण मग त्या मुलीचं प्रेम मी आधी नव्हतं समजायला पाहिजे तिला. अहो विनायक भाऊजींचा फोन आहे, जरा घेता का फोन? हा आलो. बघ तू नको टेन्शन घेऊ. हा